मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला आहे, तर आरोपीच्या कबुलीचा आता व्हिडिओ समोर आलाय। ही बैठक झाल्याची कबुली देतानाचा आरोपीचा हा व्हिडिओ आहे। आरोपी दादा गरुड हा कबुली देतोय तसा व्हिडिओ देखील आता समोर आलाय। मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला। या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतल्या शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा देखील जरांगेंनी केला होता। याबाबतचा कबुली देतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। ही कबुली देताना त्या ठिकाणी आयबीचे अधिकारी उपस्थित आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। यामध्ये दादा गरुड सांगतायत परळीमधील शासकीय विश्रामगृहात त्यामधील अनेक रथी महारथी बसलेले आहेत, मात्र तिथे अमोल खुणे आणि कांचन साळवे गेल्यानंतर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे 25 मिनिटं दुसऱ्या खोलीमध्ये बसल्याचं देखील या व्हिडिओमध्ये गरुड सांगताना दिसत आहेत। मग या अमोल खुणे आणि तो कांचन आला पाहिजे, ती गाडीत जाऊन बसली। काय चार मधला देऊ, चार आरोपी मधला जवळचा आहे ना देऊ, हिट मधला देऊ। सांगतो माझे धनंजय मुंडे वेगळ्या बाजूला अँगल राहिला, मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो। मी तिथं अमोल खुणे ते पाहिले, इथं परळीतले रती महारथी त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय। मग त्या रूम मध्ये ते 25 मिनिटं बोलत बसले। मग या अमोल खुणे आणि तो कांचन आला पाहिजे, ते गाडीत जाऊन बसली। काय कॅरेक्टर